काय झालं? नाही होत आहे अभ्यास, लागतच नाही आहे मन. तुम्ही ना एक काम करा, तुमच्या आईजवळ जा आणि तिला सांगा की आई, मी तुझे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही, कारण मी अभ्यास नाही करत. मी फक्त अभ्यास करण्याचं नाटक करतो. बघा ना, सांगून बघा काय रिॲक्शन असेल तुमच्या आईचं यावर. आणि करतो आपण असं नाटक, बऱ्याचदा करतो. आपल्याला जर कोणी काम सांगितलं तर आपण त्यांना सांगतो की अरे, मी तर अभ्यास करतोय. अगं आई, मी अभ्यास करतोय, मला डिस्टर्ब नको करू, हवं तर तू बघून घे. हे उत्तर होतं एका मुलाचे त्याच्या आईला, जेव्हा त्याच्या आईने त्याला काहीतरी काम सांगितलं. अगदी छोटंसं काम होतं आणि ते कामही त्या मुलाला करायचं नव्हतं. आणि त्या कामापासून वाचण्यासाठी त्याने नाटक केलं, खोटं सांगितलं की मी अभ्यास करतोय. कामापासून वाचण्यासाठी तो मुलगा त्याच्या आईसमोर देखावा करत होता. किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ही. तुमची आई नेहमी कुठल्याही सिच्युएशनमध्ये, थंडी असो, गरमी असो, पाऊस असो, काहीही असो, कोणताही ऋतू असो, तुमची आई इमानदारीने तुमची सेवा करत आलेली आहे. हो, सेवा करत आलेली आहे ती. तुम्हाला नाही का येत हो तुमच्या आईचा विचार? तिची काहीच अपेक्षा नसते, तिला तुमच्याकडून काही हवंही नसतं. एक तीच असते की जी निस्वार्थपणे असा विचार करते की माझ्या मुलाने मोठं व्हावं, त्याने काहीतरी बनावं. एकदा विचार करा ना की जेव्हा तुमची आई तुम्हाला काम सांगते आणि तुम्ही सांगून असे मोकळे होता की आता नाही, मी अभ्यास करतोय, फक्त 3-4 सेकंद लागतात तुम्हाला हे सांगायला. आणि ते सांगितल्यानंतर तुम्हाला कोणी कामही नाही सांगत. विचार करा, असं खोटं सांगण्यापेक्षा जे तुम्ही खरंच करता आहेत तेच सांगितलं तर. तुम्ही जर असं सांगितलं की मला काम नाही करायचं आहे, मला मोबाईल बघायचा आहे, मला मोबाईल खेळायचा आहे, तुमची आई घेईल तुम्हाला समजून? नाही, अजिबात नाही, कारण तिला माहिती आहे की ते अगदी क्षुल्लक काम आहे असं. पण जेव्हा तुम्ही तिला सांगता की मी अभ्यास करतोय, तेव्हा ती तुम्हाला समजून घेते. का? कारण तिला माहिती असतं माझा मुलगा काहीतरी चांगलं काम करतोय, याचा त्याला बेनिफिट चांगला होणार आहे. पण एकदा विचार करा, जर तुम्ही तुमच्या आईला खरं सांगून टाकलं की नाही आई, माझ्याकडून नाही होणार, मी तुझी स्वप्न नाही पूर्ण करू शकणार, काय होईल, काय करेल ती? समजा तुम्हाला थोडं रागावेल. आणि त्यानंतर काय होईल? दुसऱ्या दिवशी पुन्हा ती लवकर उठेल आणि पुन्हा तिची कामं करेल. विचार करेल मी माझ्या मुलाला जास्तच बोलली. का? तुमची चूक असूनही ती स्वतःला दोष देईल की तुम्हाला उठवायला येईल पुन्हा तुमची तसंच सेवा करत राहील. स्कूलच्या टेस्ट तर वर्षातनं 10 होत असतात, पण आईची परीक्षा रोजच असते. अरे सांगून दे ना, तू अभ्यास नाही करतेस, फक्त अभ्यास करण्याचं नाटक करतोय. अरे सांगून दे ना की मी तर माझ्या स्टेटसला किती जणांनी बघितलं हे बघतोय. अरे असे सांगून दे ना की मी पुस्तक समोर ठेवून काहीतरी विचार करतोय. जर तुम्हाला काही खाऊन त्रास होत असेल ना, तर ती बनवण्याआधी ती 4दा विचार करते की हे त्याला आवडत नाही, मी कसं काय बनवू, हे तिला नाही आवडत, हे खाऊन तिला त्रास होतो. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तिचा विचार कधीच नाही करत ती. जेव्हा एखाद्या कॉलनीतल्या मुलाला तुमच्यापेक्षा 2 मार्क जास्त मिळतात, तेव्हा तुमची आई ती स्वतःलाच दोष देत असते की मीच कुठेतरी कमी पडलेले असेल, मीच त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगत नसेल, मी असं काय करू की ज्याचं त्याला सगळं लक्षात राहील. असे विचार तिच्या मनात चालूच असतात. तुम्ही तर काही नाही, आपल्या विचारात राहतात, आजमध्ये जगतात, पण तुमची आई प्रत्येक क्षणी तुमचा विचार करत असते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप स्मार्ट आहात, कोणालाही फसवू शकता. आणि तुमच्या आईला काहीच समजत नाही. सगळं समजतं, सगळं काही समजतं तिला, पण कधी ती दुर्लक्ष करते. ठीक आहे ना, काय बोलू त्याला, करतो तो अभ्यास, होईल तो मोठा, तो खूप हुशार आहे, ती स्वतःची समजून काढून घेते. पुढे तुम्हाला पस्तावा येईल हो, खूप पस्तावा येईल. जेव्हा तुमच्यावरची वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल आणि तेव्हा तुम्ही या वेळेत परत नाही येऊ शकणार. आणि माझं हे बोलणं माझ्यासारखं तुम्हालाही लागत असेल ना, तर तुमच्या आईला फसवणं सोडा आणि स्वतःलाही विचारा स्वतःला की तू किती अभ्यास करतोयस. हे व्हॉट्सअप, फेसबुक तुमच्या आईच्या विश्वापेक्षा जास्त मोठा आहेत का? तुम्हाला का नाही समजत की खरंच तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही खूप काही करू शकाल. तुमच्या आईला तुम्हाला जसं बघायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता. तिच्यासाठी तितकं तर करा.
तिला सुख मिळेल, तिला काहीतरी आनंद मिळेल याचा तरी विचार करा. ती तुमची नोकर नाही आहे हो, तुमची आई आहे ती. तिला समजून घ्या. ती तुमचं सर्व काही समजून घेते कारण ती तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही तिची तितकी जबाबदारी घेऊच शकता. निदान इतकं तरी करा की तिच्याशी खोटं बोलू नका. तिला खोटं सांगू नका की तुम्ही अभ्यास करता. अभ्यास करा. आत्ताच ठरवा की मी अभ्यास करेल. एकदा करून बघा. खूप सारा अभ्यास करा, मन लावून करा आणि तुमच्या आईला सांगा की मी अभ्यास केला. बघा ती किती खुश होईल. ते तुम्ही करू शकता. हो, तुम्ही करू शकता. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.